माझं थोडं तर होऊ शकतं, कारण मी सुद्धा तेव्हा आधीच्या सगळ्यांचा ऐकत एवढा रंगून गेलो होतो की मला पण पुढे जाऊन काहीतरी बोलायचं मी विसरतोय, पण तरी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे की मी त्याचं लोक करणार नाही. थोडक्यात मी सुनीतीताईंनी सांगितलंच आहे की आता आपला पुढचं सत्र किंवा पुढचा कार्यक्रम, पुढचं बोलणं कशावर आहे. तर आपला आता लगेचचा विषय आहे की गांधीजींच्या आयुष्यातली सीमोल्लंघनं, त्यावर वंदनाताई बोलणार आहेत आणि त्यानंतर आपण हा सगळा मंच आपल्या सगळ्यांसाठी खुला करणार आहोत आणि आपल्या आयुष्यातली सीमोल्लंघनं यावर आपण बोलणार आहोत. थोडक्यात मी वंदनाताईंची ओळख करून देतो. वंदनाताई या लेखिका आहेत, संपादिका आहेत, संवाद सेतू नावाच्या कविवाही अंकाचं ते संपादन करतात. तसंच केल्याने भाषांतर या त्रैमासिकाच्या सुद्धा त्या शैली संपादक आहेत, जे खूप महत्वाचं त्रैमासिक आहे, जे परकीय भाषांतून अनेक साहित्याशी संबंधित जे काही लेख किंवा साहित्य असतं त्याचं मराठीत भाषांतर करतात आणि ते मराठी वाचकांपर्यंत पोहोचवतात. तसंच अनेक अभिवाचनाचे कार्यक्रम सुद्धा त्या करतात. तर मी जास्त वेळ अजिबात घेत नाही. मी वंदनाताईंना विनंती करतो की तुम्ही सुरू. या निमित्ताने वेळी आली 19 वर्षांनी दसरा आणि 2 ऑक्टोबर एकत्र आले. त्यामुळे आपण जे सीमोल्लंघन दसऱ्याला आपल्या परंपरेनुसार करत असतो, त्या सीमोल्लंघनाला काही वेगळा आयाम देता येतो का असे आपले प्रयत्न असतातच सगळ्यांचे. दरवर्षी आपण काहीतरी वेगळं करायचं विनाकाही करत असते. तर आज या निमित्ताने गांधीजींच्या आयुष्यातले सीमोल्लंघन त्याच्यावरती आपल्याशी थोडंसं मी टबूच करणार आहे. असं म्हणजे बराच उशीर झालेला आहे, 7:10 झाले. मला 15-1 मिनिटं बोलावं असं सुनीतीने सुचवलं होतं. त्यानुसार मी शक्यतो 15 ते 20 मिनिटात माझी मांडणी संपवणार आहे. नंतर आपण आपल्या आयुष्यातल्या विविध प्रकारच्या सीमोल्लंघनांबद्दल बोलूया. मुळात सीमा शब्दाचा अर्थ हा विविध प्रकारच्या मर्यादा, घातलेली आणि घालून घेतलेली बंधनं अशा पद्धतीने मी पाहते त्याच्याकडे. कोण घालतं ही बंधनं? तर अनेक वेळेला व्यवस्था घालत असतात, कुटुंब घालत असतं. ज्या कुटुंबामध्ये आपण जन्माला येतो त्या कुटुंबाची जाण, धर्म, सामाजिक उतरणी या सगळ्यामधून सुद्धा त्याच्या धारणा कुटुंबियांच्या यामधून सुद्धा आपल्यावरती ती बंधनं किंवा त्या सीमा आपोआप पडत असतात. थोडंसं पुढे गेलो की ज्या शाळांमध्ये आपण जातो त्या शाळांमधून सुद्धा ज्या प्रकारचं शिक्षण आपल्याला मिळतं त्याच्यामधूनही काही सीमारेषा तयार होत असतात. कारण कुठलीही व्यवस्था ही आपल्याला शक्यतो स्वतंत्रपणे विचार करायला प्रवृत्त करत नाही. जे सांगितलंय ते करा, रोकपट्टी करा, मोठ्या माणसांचं ऐका. आपल्या घरात असं चालत नाही, आपल्या धर्मात असं चालत नाही, आपल्यात असं चालत नाही असं म्हणत जातीचा निर्देश केला नाही तरी सुद्धा जातीचा एक प्रकारचा अभिमान ही व्यवस्था आपल्याला व्यक्त करायला शिकवते. माझ्या दृष्टीने ही सगळी विविध प्रकारची बंधनं म्हणजे आपल्यावरती पडणाऱ्या सीमा असतात आणि आपल्यावर म्हणजे आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या घडणीमध्ये, विकासामध्ये, चांगला माणूस होण्याच्या प्रवासामध्ये हे विविध प्रकारचे अडसर आहेत असं मला वाटतं. आणि त्यामुळे या सगळ्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करावा लागतो. कारण मुळामध्ये आलेली सीमा आहे हे कळायला लागतं आणि नंतर मग तिचं उल्लंघन करणं किंवा ती ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणं. काही अर्थातच आपल्या शारीरिक क्षमतांच्या सीमा असतात. खूप बलवान व्यक्ती समोर उभं राहू शकत नाही वगैरे अशा क्षमता आपल्या कुठे कुठे आपल्याला अडचण घालतात. काही आपल्या मानसिक घडणीच्या सुद्धा असतात. आपण ज्याला इनहिबिशन्स म्हणतो विविध प्रकारचे. प्रत्यक्षात असा प्रसंग समोर येऊन ठाकेपर्यंत आपल्याला ते आपल्यात आहे त्याचा देखील शोध लागलेला नसतो. या सर्व प्रकारच्या सीमा गांधीजींनी कशा ओलांडल्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा एक अगदी धावता आढावा मी घेणार आहे. सुरुवातीलाच अगदी नम्रतापूर्वक नमूद करते की मी काही गांधीजींच्या साहित्याची व्यासंगी अभ्यासक नव्हे. त्यामुळे गांधीजींच्या आयुष्यामधल्या सगळ्याच घटनांचा उल्लेख माझ्या विवेचनात येईल असं नाही. व्यक्ती म्हणून मला जिथे जिथे असं वाटलं की आपण म्हणतो ना स्ट्राईक म्हणून येथे सत्याचे प्रयोग आहेत की कित्येक वर्षांपासून आपण वाचतो आहोत. ते वाचत असताना पुन्हा पुन्हा
गांधी साहित्याचा विचार करताना, त्याचं मनन करताना अचानक काहीतरी स्ट्राईक होतं की अरे हो, हे सुद्धा एक प्रकारचं त्यांनी सीमा ओलांडणं केलेलं होतं. तर त्या मला जाणवलेल्या गांधीजींनी ओलांडलेल्या ज्या सीमा आहेत त्याच्याविषयी मला आपल्याशी बोलायला आवडेल. सत्य, अहिंसा, स्वच्छता, सेवाभाव हे तर आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे गांधीजींच्या बाबतीत. गांधीजींनी हे सगळं करताना जी मूल्य स्वीकृत केली त्या मागे ते कसे उभे राहिले या सीमोल्लंघनाला, म्हणजे हे खूप मोठं व्यापक असं सीमोल्लंघन गांधीजींनी केलं असं मला वाटतं. त्या सीमोल्लंघनापर्यंतचा गांधीजींचा जो प्रवास झाला त्याविषयी मला आपल्याशी बोलायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे भौगोलिक सीमोल्लंघन. त्या काळामध्ये समुद्र ओलांडणं हे आपल्या एकूणच परंपरेमध्ये निषिद्ध मानलं गेलं. जो कोण समुद्र ओलांडून पलीकडे जाईल त्याला परत आल्यावर प्रायश्चित्त घ्यायला लागत असेल. आणि भल्या भल्या लोकांनी ती प्रायश्चित्त घेतलेली आहे. आपल्याला थोडासा इतिहासात डोकवलं तरी ती नावं कळतील. वेळेअभावी मी त्याचे उल्लेख करत नाही. पण गांधीजींना सुद्धा त्यांच्या ज्ञाती बांधवांनी बहिष्कृत करण्याला धमकी दिली होती. ते जेव्हा पिलानीला पहिल्यांदा बॅरिस्टरी शिकायला गेले त्यावेळी तिथे आपल्याला पहिल्यांदा दिसतं की गांधीजींनी ते मान्य करून लंडनला ते बॅरिस्टरी शिकण्यासाठी गेले. हे त्यांच्या आयुष्यातलं धाडसाने केलेलं पहिलं भौगोलिक सीमोल्लंघन. आणि मग अनेक वेळेला ते दक्षिण आफ्रिकेचा प्रवास त्यांनी कितीतरी वेळेला केला. साधं राजकोटहून मुंबईमध्ये यायचं नाही याच्याही वकिली करण्यासाठी यासाठी सुद्धा त्यांच्या मनामध्ये द्वंद्व होती. ती सगळी द्वंद्व हळूहळू गांधीजींनी ओलांडली आणि ते मुक्त दिशा खरोखरच म्हणजे ते कुठे कुठे गेलेले, म्हणजे गोखल्यांच्या सांगण्यावरनं त्यांनी संबंध भारताचा प्रवास केला ही खूप पुढची गोष्ट आहे. पण दक्षिण आफ्रिकेमध्ये जिथे जिथे म्हणून गरज होती आणि लोकांनी बोलवलं आणि त्या काळातले प्रवास सोपे नव्हते. कल्पना आली सगळ्यांना. काही दिवसांचे प्रवास असायचे आणि वर्णद्वेष तर तिथे पण होता. त्या विरोधाला तोंड देत गांधीजींनी जे प्रवास केले ती त्यांच्या आयुष्यातली भौगोलिक स्थित्यंतर मला अत्यंत महत्वाची वाटतात. हे सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कुटुंबापासून दूर जाणं, म्हणजे आपला जो कम्फर्ट झोन असतो तो सोडून दूर जाणं. म्हणजे गांधीजींच्या सारख्या वैष्णव कुटुंबामध्ये वाढलेल्या व्यक्तीला फार अवघड गेलं. आणि जेव्हा ते लंडनमध्ये गेले तेव्हा तिथलं खाणं पिणं, उकडलेल्या भाज्या खाणं, बेचव जेवणं, आणि जाताना आईला वचन घेतलेलं होतं की मी मांसाहार करणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्यामधून तिथल्या हवेत आणि तिथल्या सगळ्या परिस्थितीमध्ये टिकून राहणं याच्यासाठी गांधीजींनी इतके प्रयोग केले. ते सगळे सत्याचे प्रयोगमध्ये आहेत. गांधीजींच्या चरित्रकारांनी सुद्धा ते नोंदवलेलं आहे. मला महत्वाचं हे वाटतं की हळूहळू उकडलेल्या भाज्यांना सुद्धा त्यांची एक चव असते हे गांधीजींना समजलं आणि ते असं लिहितात त्याच्यामध्ये. मी आता राजीव कांबळे माझ्या शेजारी बसले म्हणून त्यांना तो गांधी विचार लिहून दिला त्या उपमांवरती की चव ती जिभेत नसते, ती आपल्या मनात असते. गांधीजींनी त्या साध्या भाषेत साधेपणाने आपल्याला हे सांगितलंय की मला कधी कधी असं वाटतं की ते खूप साधं आहे, त्याच्यामुळेच कदाचित ते बरंच दुर्लक्षित झालं. म्हणजे साधी गोष्ट बघा तुम्ही, 27 फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिवस मानतो. कुठल्या तरी वर्तमानपत्रातून फोन येतो की काहीतरी बाईट द्या ना ताई. तर आधी मला सगळ्यात वाटतं की बाईट काय मागते, संदेश तरी मान बाई. हां, आणि मग आपण म्हटलं काही नाही, आपली मातृभाषा आहे मराठी, ती प्रेमाने बोला. तर त्यांना याच्यात काहीच विशेष वाटत, काहीतरी जडजंपाळ भाषेमध्ये व्यासंगपूर्ण असा संदेश त्यांना अपेक्षित असतो. आणि म्हणणं प्रेमाने बोला याचा अर्थ त्याच्यात सगळं आलं. कारण प्रेम हे तिथे आस्था आहे, काळजी आहे, त्याची निगराणी आहे आणि कोणत्याही किमतीवरती ते जपणं आहे. हे सगळं तुम्ही लक्षात घेतलं तर त्या प्रेमाचा अर्थ आहे. इतकं साधं वाक्य नको असतं. तसं गांधीजींच्या अनेक साध्या विचारांचं असं झालं आहे, साध्या शब्दातल्या, असं मला खूप वाटतं. तर या कुटुंबापासून दूर जाण्याबद्दल गांधीजींनी नंतर दक्षिण आफ्रिकेत असताना जवळजवळ वर्षभर ते तिथे होते. सुरुवातीला गेले तेव्हा कुटुंब नेलेलं नव्हतं, मग त्यानंतर कुटुंब नेलं, मग परत कुटुंबाला परत पाठवायची वेळ आली. असं सगळं त्यांच्या आयुष्यात बरंच झाले. त्याविषयी ते एक वाक्य लिहितात की दरवेळी निश्चित स्थितीमधून अनिश्चित स्थितीमध्ये जाणं हे ते. आता हे किती महत्वाचं आहे की निश्चित माहीत असलेला कम्फर्ट झोन तो सोडून पलीकडे काय होणार आहे, आपण कुठे राहणार आहोत, आपल्या शाकाहारी जेवणाची सोय होणार आहे की नाही हे काही माहिती नसताना ते उडी घेणं जे आहे
परिस्थितीच्या मागणीनुसार ती गांधीजींनी बिनदिक्कत आणि अत्यंत धैर्याने केली असं आपल्या लक्षामध्ये येतं. तिसरं जे सीमोल्लंघन गांधीजींनी केलं ते शारीरिक पातळीवरचं आहे. ते असं की गांधीजींना ते बॅरिस्टर झाल्याचा खूप अहंकार निर्माण झाला होता. त्यांनी असं म्हणले की कैफ सजला होता आणि जर आपण सुशिक्षितांमध्ये वावरायचं असेल तर आपल्या पोशाखापासून त्याच्यामध्ये ते दिसलं पाहिजे आणि त्यामुळे युरोपियन लोकांसारखा पोशाख करणं, त्यांच्यासारखं शिरस्त्राण वापरणं, पगडी असा शब्द त्यांनी वापरला आहे गांधीजींनी. तर असं पाश्चात्य पोशाख अत्यंत निकराने गांधीजींनी शिवला आहे तो जाताना. आणि तिथे गेल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की इथे आत्ता वेगळीच फॅशन चालू आहे आणि आपण जुन्या फॅशनचे कपडे शिवून आहोत इथपर्यंत. किंवा आरशासमोर उभं राहून किती किती वेळ ती दाढी आणि केस याची निगराणी. मुळामध्ये गांधीजींनी लिहिलं की माझे जे अतिशय ताट होते ते काहीही केलं तरी पडायचं नाही. तर त्याच्यासाठी त्याचा खूप वेळ त्यामध्ये जायला लागला. कधीतरी एका गोऱ्या माणसाने चालवलेल्या सलूनमध्ये त्यांचा अपमान झाला तर गांधीजींनी त्यांच्या अपमानाचे तर कायमच म्हणजे ती सीमा तर त्यांनी फार उन्हाळपणे ओलांडलेली की कुठल्याही प्रकारच्या अपमानाला प्रत्युत्तर न देता गांधीजींनी त्याच्यातून मार्ग कसे काढले. तर एकदा त्यांना त्या सलूनमध्ये नाकारल्यावरती त्यांनी सगळं केस कापण्याचं पीठ घरी आणलं आणि केस स्वतःचे स्वतः कापण्याचे प्रयोग सुरू केले. तर हे सुद्धा प्रयोग इतके गमतीशीर आणि महत्वाचे आहेत दुसऱ्या अर्थाने की कुंदराने कुरतडल्यासारखे दिसत आहेत तुमचे केस, अशी सहाध्यायीची टिंगल सुद्धा तितक्याच हसतमुखपणे गांधीजींनी झेलली आहे. मला वाटतं हे सुद्धा एक महत्वाचं सीमोल्लंघन मानसिक अर्थाने आहे. त्याचं कारण असं की त्याने म्हटलं की मग त्यामुळे तुम्हाला आज माझ्यावरती विरोध करता आले. बघा ना तुम्ही, म्हणजे इतक्या लहान लहान गोष्टी मला खूप म्हणजे जसं जसं सत्याचे प्रयोग वाचत जातो आपण आणि आठवत जातो तसं त्याच्यातले कित्येक प्रसंग तुम्हालाही मला तरी आठवत असणार आहे. पण सुधारलेल्या लोकांमध्ये वावरण्याचा हा जो गांधीजींच्या मनातला एक ग्रह होता त्या ग्रहावरती किती मात गांधीजींनी केली की आपल्याला दिसतंय की ते कायम नंतर पंचामध्ये वापरले. त्यातल्या गरिबीचा एक संदर्भ जरी त्याला असला तरीही मुळामध्ये पोशाखीपणाची जी आवड होती त्या आवडीला गांधीजींनी किती सहजपणे ओलांडलं हे आपल्या लक्षामध्ये येतं. आहार विहाराचं तर मी आता बोललेच की उघडलेल्या भाज्यांचं वगैरे. अजून एक बारीकसा संदर्भ गांधी चरित्रात असा आहे की कस्तुरबांना मीठ वर्ज्य करायचं होतं एका दुखण्यामध्ये. तर बिना मिठाचं बिना कडधान्याचं कसं जेवायचं. गुजराती लोक किती कडधान्य खातात आपल्याला माहिती आहे. डाळी हा त्यांचा त्या काळात तर किती असणार आहे, म्हणजे डाळीशिवाय जेवण म्हणजे शक्यच नाही. अशा प्रकारचं काहीतरी मनामध्ये घट्ट धरलेलं असल्यामुळे आफ्रिकेतली गोष्ट आहे. कस्तुरबांना ते बिना मिठाचं आणि बिना कडधान्याचं जेवण ही संकल्पनाच पटत नव्हती. तर गांधीजींनी सांगितलं ठीक आहे तुझं काय ते तू बघ, मी मात्र सोडून देतो आता वर्षभराकरता. आणि वर्षभर नाही, गांधीजींनी नंतर आयुष्यभर आपल्याला माहिती मीठ सोडून दिलं. जिभेवरचा संयम आणि एखादी गोष्ट ठरवली की ठरवली हा जो हट्टी स्वभाव एका अर्थाने असतो, चांगल्या अर्थाने त्याच्याकडे बघूया आपण. ते गांधीजींमध्ये निग्रहीपणा जो होता तो तिथे दिसतो. शाळकरी वयामध्ये गांधीजी एकदा त्यांना वर्गामध्ये शिक्षा झाली. ते म्हणायचे की मी कधी फार हुशार विद्यार्थी नव्हतो पण अगदी डरही नव्हतो, पण काहीतरी कारणाने एकदा शिक्षा झाली. त्यावर त्यांनी असं लिहिलंय की मार खाण्यापेक्षा मी मार खाण्याला पात्र ठरलो याचं दुःख मला जास्त झालं. मला इतक्या म्हणून म्हणलं की इतक्या लहान गोष्टी गांधी चरित्रामधल्या की तिथे तिथे आपल्याला हे जाणवतं की किती मोठेपणाकडे जाण्याची जी लक्षणं असतात ती अशी लहान वयामध्ये दिसतात. 12-13व्या वर्षाच्या या मुलाला विडी उडायचं आकर्षण वाटलं. कुठल्या तरी थोड्याशा मोठ्या मुलांबरोबर जाऊन थोडंसं दूर राहणं वगैरे, विड्या वगैरे ओढण्याचे प्रयोग त्यांनी करून पाहिले. आणि मग एकदा विडीसाठी पैसे नाहीत म्हणून चक्क नोकराचे पैसे चोरलेले राहिले. पण ते चोरल्यावरती मात्र गांधीजींना फार रुखरुख लागली लहान वयातल्या या मुलाला सुद्धा. आणि त्यांनी पत्र लिहिलं आणि त्या पत्रातून माफी मागितली. हा जो एक प्रकार आहे की ठीक आहे चूक घडली, चूक मान्य करणं आणि त्या चुकीचं अशा पद्धतीचं परिशीलन करणं किंवा प्रायश्चित्त देणं आपल्याला जशा पद्धतीने योग्य वाटते. चित्तशुद्धी हा प्रकार नंतर गांधीजींनी अनेक वेळेला हा शब्द वापरला ही संकल्पना. मला असं वाटतं की याची बीजे सुद्धा या लहानपणीच्या त्याच्या प्रसंगांमध्ये आपल्याला दिसतात. कधीतरी एका मोठ्या भावाच्या सोन्याच्या कड्यामधलं सोनंच विकलेलं आहे त्यांनी, दारू पिऊन पाहिलेली आहे, त्यामुळे दारूची सगळी नावं आणि सगळे प्रकार त्यांना माहिती आहेत. मांसाहार करून पाहिलेला आहे आणि हे सगळं करताना जी लपवालपी करायला लागते त्याच्याबद्दल गांधीजींना टोचणी लागलेली. मला हे फार महत्वाचं वाटलंय की हा एक क्षणिक आनंद मिळवण्यासाठी आपण किती जणांची फोटो काढतो.
आईशी खोटं बोललो, लपवालपवी केली आणि ह्याच्यातून मग त्यांनी पुढे जाऊन त्या सगळ्या गोष्टींपासून कायमस्वरूपी स्वतःची सुटका करून घेतली. ही सुटका करून घेणं अशा एखाद्या गोष्टीपासून हा सुद्धा मला असं वाटतं की सीमोल्लंघनाचाच एक भाग किंवा एक पद्धत म्हणता येईल त्याच्याकडे आपल्याला. थोडंसं अजून पुढे घेऊयात गांधीजींच्या आयुष्यामध्ये. या मुलाला लहानपणापासून प्रचंड भीती वाटायची. कशाची? अंधाराची वाटायची, गाणगट माणसाची वाटायची, सापाची वाटायची, भूताची वाटायची. सगळ्यात लहान मुलांना वाटते. पण गांधीजींनी नमूद करून ठेवले मोठेपणी, ते महात्मा झाल्यावर लिहिलंय ना त्यांनी सत्याचे प्रयोग, तरी सुद्धा त्यांनी ते नमूद केले. तर ही विविध प्रकारची जी भीती आहे, या भीतीवरती गांधीजींनी कशी मात केली हे पण मला खूप महत्वाचं वाटतं. दोनच फक्त उदाहरणं देते. पॅरिस तर झाले ते, आणि मग कोर्टामध्ये पहिल्यांदा जेव्हा उभं राहायची वेळ आली तेव्हा त्यांनी असं लिहिलंय की भीतीने घाम येऊन मला चक्कर आली. बघा, तुम्ही वकील ही बोलण्याशिवाय चालणारच नाहीये. अशा माणसाने वकील होताना याचा विचार नाही केलेला, पण प्रत्यक्ष जेव्हा त्याचा उपयोजन करायची वेळ आली त्यावेळेला मात्र त्यांची जी काय गडबडीत कारण उडाली. तू मगाशी जेव्हा म्हणालास माझं ततपप होणार, मला हेच आठवतं की अशा प्रकारच्या अनेक भीत्या आधी आपल्या मनात असतात. जसं ती चवीच आहे तसंच या सगळ्या गोष्टीच आहे, आधी ती मनात असते आणि मग आपल्या कृतीत, वर्तनात, बोलण्यात, वागण्यात, लिहिण्यात सगळीकडे ती प्रतिबिंबित व्हायला लागते. त्याच्यावरती गांधीजींनी कशी मात केली आणि नंतर आपल्याला माहिती आहे की हजारो लाखोंच्या समुदायाला मंत्रमुग्ध करून सोडणार ते काही खरडे वक्ते नव्हते, पण सच्चेपणा, प्रामाणिकपणा आणि सगळं खरोखर जनहितासाठी वाहून दिलेल्या आयुष्याचं म्हणून एक तेज शब्दांच्या मागे उभं असतं. ते गांधीजींच्या शब्दांमागे असल्यामुळे अशा हजारो लोकांच्या समुदायाला गांधीजी बांधून ठेवू शकत असतात त्यांच्या बोलण्यात. इंग्रजी भाषेची भीती. गेले खरे लंडनला शिकायला, पण फार म्हणजे खूप कोच जवळ ठेवले, खूप वाचायचा प्रयत्न केला, पण तरीही सराईतपणे आपल्याला इंग्रजी भाषा येत नाही याचं एक खूप मोठं दडपण आणि भीती गांधीजींच्या मनामध्ये फार वर्ष होती, जी आफ्रिकेला गेल्यावरती संपली असं लक्षात येतं. कारण तिथल्या त्या सगळ्या वर्णद्वेषाच्या विरोधी लढ्यामध्ये गांधीजी उतरले तेव्हा सतत निवेदनं, आवेदनं, मोठी मोठी पत्र, असं की त्यांना ड्राफ्टिंग ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचं त्यांना करावं लागलं काम. आणि त्याच्यासाठी ते लोक त्यांना पुन्हा पुन्हा भारतात आल्यानंतर सुद्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये बोलवायचे. तर त्यांना गांधी या माणसाचं महत्व सर्व बाजूंनी कसं पटलं होतं आणि त्याच्यामध्ये या इंग्रजी भाषेचं खूप महत्व आहे असं मला वाटतं. गांधीजी अनेक भाषा शिकले होते, जरुरी होते, म्हणजे त्यांना अगदी उर्दू, तमिळ सुद्धा येत होत्या आणि गुजराती तर काय त्यांचीच भाषा होती, पण इंग्रजी बरोबर त्यांनी फ्रेंच आणि जर्मन भाषेचा सुद्धा अभ्यास केला होता. पण भाषेबद्दलची आणि भाषेमधून स्वतःचं व्यक्त करण्याबद्दलची भीती गांधीजींनी अशी स्वतःच्या प्रयत्नांनी मात करून घालवली. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की गांधीजींचं सगळं महत्वाचं लेखन हे मूळ इंग्रजीमधनं प्रसिद्ध झालेलं आहे. तर ही एक महत्वाची गोष्ट गांधीजींच्या आयुष्यात आपल्याला दिसते. बालविवाह झाला होता गांधीजींचा त्या प्रथेनुसार, त्यामुळे आपली पत्नी ही आपल्या वयाचीच आहे हे त्यांना कळलेलं होतं आणि तरीही नवरा या नात्याने ते पत्नीवरती फार रोग जमवत होते, तिला आपल्या कण्यामध्ये ठेवत होते, आपल्या कुटुंबामध्ये तिने राहिलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. आणि मग पुढे लिहिताना ते म्हणतात की मी फार वाईट आणि संशयी नवरा होतो. पण ते अशा प्रकाराने तिने आपली ताबेदारी पत्करली पाहिजे असं वाटणाऱ्या नवऱ्यापासून ते गांधीजींचा प्रवास कुठपर्यंत झाला ते आपण सगळेजण जाणतो की 1942 वेळेला गांधीजी तुरुंगामध्ये असताना लोकांना संबोधित करण्याचं काम कस्तुरबांनी केलं इथपर्यंत चालले. त्या काळात ही निरक्षर बाई, एकत्र कुटुंबामध्ये वाढलेली, भाविक, श्रद्धाळू अशी बाई या माणसाबरोबर राहत ती कुठपर्यंत जाऊन पोहोचली. गांधी सिनेमामध्ये पण त्याचं फार सुंदर असं चित्रीकरण केलेलं आहे. सत्याचे प्रयोगमध्ये तर आहेतच होते. पण आपल्या पत्नीकडे त्यांनी कशा तऱ्हेने ते बघत गेले, ती दृष्टी कशी कशी बदलत गेली ते पण आपल्याला दिसतं. आणि तेही मला एक प्रकारचं स्त्री पुरुष नात्याच्या संबंधातलं गांधीजींच्या विचारामध्ये त्यांनी केलेलं सीमोल्लंघन आहे असं मला जाणवतं. आपल्याकडे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर असे 5 विकार मोहवश करणारे माणसाला आणि त्याचं अधःपतन करणारे असं सांगितले गेले. या सगळ्या विकारांवरती क्रमाक्रमाने गांधीजींनी कसा जय मिळवला तेही एक उदाहरण देते. गांधीजी जेव्हा परत भारतात आले तेव्हा मुंबईच्या कोर्टामध्ये त्यांनी वकिली सुरू केली. तेव्हा त्यांनी सांताक्रूजला एक बंगला घेतला आणि तिथे ते राहत होते. तर सांताक्रूज ते चर्चगेट, कोर्ट चर्चगेट, त्यामुळे ते जेव्हा लोकलनी प्रवास करायचे तेव्हा ते फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करायचे. आणि मी पॅरिस तरे ह्याचा एक करेन आणि मी कायम पहिल्या वर्गाच्या
ह्याच्यातून प्रवास करतो ह्याचा एक अभिमान त्यांना. आणि मग आपल्याला दिसतं की जेव्हा गोखल्यांनी गांधीजींना समग्र देश फिरून याची आज्ञा एका अर्थाने केली, तेव्हा तिसऱ्या वर्गाच्या डब्यामधून गांधीजींनी अख्खा भारत फिरला. आणि मग ते वेळप्रसंगी गाडीतला पायखाना साफ करायचे, झाडू घेऊन ते तडबा साफ करायचे. कुठपर्यंत त्यांनी त्यांचा अहंकार मध सोडला तेही आपल्याला तिथे दिसतं असं मला वाटतं. आणि ह्या सबंध प्रवासामध्ये गोखल्यांनी सांगितलेलं आपल्या भारताची लस गांधीजींना सापडली असंही वाटतं. म्हणजे गोखल्यांसारखा गुरु त्यांना योग्य वयामध्ये भेटणं आणि हा शिष्योत्तम त्यांना लावणं ही पण मला महत्वाची गोष्ट वाटते. लंडनमध्ये असताना या स्त्री पुरुष संबंधाच्या संदर्भातल्या 2-3 छोटे प्रसंग आहेत की मी विवाहित आहे आणि एका मुलाचा बाप आहे हे सांगायची सुद्धा गांधीजींना लाज वाटायची. कारण ते शिकायला गेले होते ना, विद्यार्थी म्हणून गेले होते. तर विद्यार्थी दशेमध्ये असलेल्या सगळ्या मुक्त मोकळ्या वातावरणाचा जसा शक्य होईल तसा आनंद ते घेत होते. तिथे ते बॉल डान्स वगैरे सुद्धा शिकले, तेवढी इनिबिशन्स पार केली आहेत बघा. आणि ती पुन्हा त्यांनी नंतर त्याच्यातला निरर्थकपणा लक्षात आल्यावर ते सोडूनही दिले, पण तिथे ते शिकले गांधी. तर तरुण मुलींचा सहवास, मग कोणीतरी हितचिंतक असतात ते लग्न जुळवण्याच्या किंवा ह्यांचं जुळावं अशासाठी करत असलेले प्रयत्न. मग एकदा असा प्रयत्न झाल्यावरती त्यांनी त्याची जी लँडलेडी होती तर त्यांना एकदम ते लक्षात आलं की हे आता प्रकरण पुढे गेलं तर अवघड होईल. मग त्यांनी तिला असंच पत्र लिहून कळवलं की खरं म्हणजे मी विवाहित आहे, एका मुलाचा बाप सुद्धा आहे आणि मी ही गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली त्याचा मला आता पश्चाताप होतो. आणि त्यांनी मग त्या मोहापासून कायमस्वरूपी ते त्यातनं दूर गेले. कुठपर्यंत दूर गेले तर आपल्याला त्यांचे ब्रह्मचर्याचे सगळे प्रयोगही माहिती आहे. पण आफ्रिकेमध्ये सुद्धा एकदा त्यांचा एक मित्र त्यांना वेश्यावस्तीमध्ये घेऊन गेला होता. जाईपर्यंत गांधीजींना भानच नाही की आपण कुठे जातो. आणि प्रत्यक्षात जेव्हा ते गेले तिथे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि मग ते नमस्कार करून बाहेर पडले. ते पत्नीच्या बाबतीमध्ये हे त्यांनी मान्य केलंय की हा ब्रह्मचर्य स्वीकारणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. हा अत्यंत कठीण प्रयोग होता. आणि मी 1901 मध्ये ठरवलं 6 सालापर्यंत मी प्रयोगच करत होतो की एकच या नाकात बघितलं, एका खोलीमध्ये न झोपता बघितलं, तरीही मोह पडतच होता. आणि त्याला ते एक फार चांगला शब्द गांधीजींनी वापरला आहे, ते त्याला मोहिनी माया म्हणतात. स्त्रीची जी माया आहे त्याला विविध प्रकारांनी त्या मायेमध्ये पुरुष गुरफटत जातो आणि विविध कार्याला त्याच्यामुळे वाद येतो. हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट संतती नियमनाची साधनच नव्हती ना तेव्हा, त्यामुळे कमीत कमी आता 4-5 मुलं झाल्यानंतर आपण हे थांबवलं पाहिजे या पहिल्या भावनेने. म्हणजे खरं विचारायला गेलं तर व्यावहारिक आणि प्रॅक्टिकल विचार येतो, पण त्याच्याने ते गेले. आणि मग त्यांना त्या अनुभवातून लक्षात आलं की हा संयम ठेवणं ही सुद्धा खूप मोठी आत्मपरीक्षा आहे. आणि मग ते ती परीक्षा द्यायला सुद्धा तयार झाले. वेगवेगळ्या प्रकारचे स्वतःच्याच आयुष्यावरती प्रयोग करणं हे सुद्धा मला वाटतं गांधीजींचं एक प्रकारचं सीमोल्लंघन आहे. म्हणजे त्यांनी सत्याग्रहासारखं एक हत्यार दिलं आणि जो कन्व्हेन्शनल मार्ग होता विरोधाचा तोपर्यंतचा त्याला नकार दिला. अशा प्रकारचा विरोधच कोणी केलेला ना सत्याग्रहाच्या अहिंसक मार्गाने. तर तिथे त्यांनी ते सीमोल्लंघन तर केलंच आहे, पण मला इथेही हे दिसतं की या प्रकारचं स्वतःवरती प्रयोग करत करत स्वतःला अधिक चांगला माणूस म्हणून घडवणं हा संबंध वेगवेगळ्या सीमोल्लंघनाचाच प्रवास आहे गांधीजींच्या आयुष्यातला असं मला वाटतं. मग अशी बोलण्याविषयीच एक मी बोलले की त्यांना भीती वाटायची, 4 लोकांमध्ये बोलायची संकोची होती. सुरुवातीला बिडस्त तर होतेच होते आणि या बिडस्त स्वभावापायी पण ते बरेच वेळेला गोत्यात आलेले बरं का. म्हणजे कधी कधी पैशाचं नुकसान झालंय, कधी मी मगाशी म्हटलं तसं चुकून वेश्यावस्थेतच गेलेले वगैरे वगैरे. पण पुढे जेव्हा मौन हे गांधीजींनी तत्व म्हणून अंगीकारलं तेव्हा त्यांनी एक वाक्य असं लिहिलंय की सत्याच्या पुजाऱ्यानं मौन पाळणं शिष्ट आहे. बोलण्याच्या भरामध्ये जाणता अजाणता मनुष्य अतिशयोक्ती करत असतो आणि कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती ही असत्याला जाऊन भेटते. मला फार हे महत्वाचं वाटतं गांधीजींच्या संदर्भामध्ये. म्हणजे आपण बघा काय काय बघितलं की स्वाभिमान, स्वातंत्र्य, समता यासाठीचे त्यांचे लढे तर सगळे राजकीय आपल्याला माहिती आहे. आणि तो हा भाग नव्हे आज बोलण्याचा, कारण इतक्या विविध प्रकारच्या लढ्यांमध्ये गांधीजी उतरले आणि ते सगळे मानवतेसाठी दिलेले लढे होते. त्याच्यात कुठलाही लढा एका विशिष्ट धर्म, जाती, विचारसरणी याच्यासाठी नाही. हत्यार त्यांनी जे वापरलं याच्यासाठी ते त्यांच्या विचारसरणीचं होतं, जे अहिंसेचं होतं, जे सत्याचं होतं. आणि त्याच्याकरता रसेलच्या एका पुस्तकाचा त्यांना खूप निर्णायक असा उपयोग झाला, आणि तू दास नावाचा. आणि सर्वोदय हा जो शब्द आहे तोही त्या पुस्तकाच्या आधाराने त्यांना मिळाला असंही त्यांनी निसर्गिक शब्दामध्ये नमूद केलं. विषमतेच्यासाठी गांधीजींनी जे काही काम केलं तोही एक प्रकारे दिलेलं तो जो लढा आहे तेही एक प्रकारचं सीमोल्लंघन आहे असं मला वाटतं. कारण एका या वैष्णव कुटुंबामध्ये सफाई कामगार घरामध्ये येऊ शकायचे, लहानग्या
मोहनदासांनी आईला विचारलेलं आहे की हा का नाही आपल्या घरात निघू शकतो. आणि मग पुढे आपल्याला माहिती आहे की आश्रमामध्ये त्यांनी हरिजन कुटुंबालाच ठेवून घेतल्यावरती आश्रमाचं फंडिंग बंद व्हायची वेळ आली. तेव्हा गांधीजींनी असं म्हटलेलं आहे की ते कुटुंब जर इथे राहणार नसेल तर मी त्यांच्याबरोबर त्यांच्या वस्तीमध्ये राहायला जाईल. मग ही मात्रा लागू पडली. आणि मग नंतर बाकीच्या, कारण सहकार्यांना सुद्धा मान्य नव्हतं आणि त्यांच्या अगदी अनेक वर्ष बरोबर काम करत असलेल्या अनेक सहकार्यांनी सुद्धा त्यांची कितीतरी चौरी चौरा प्रकरणात वगैरे अनेक ठिकाणी गांधीजींची मतं मान्य नाही म्हणून काही दुरावले आहेत. पण ही सगळी किंमत मोजून सुद्धा गांधीजी त्यांच्या विचारांवरती ठाम राहिले. महात्मा माणूस तिथे म्हणून की हे पण एक प्रकारचे मोह आहे. स्नेहीजनांचा स्नेह हे पण एक प्रकारचं बंधन आहे. ह्या बंधनातून सुद्धा ते कसे कसे सुटत गेले. म्हणजे कस्तुरबा एकदा जीवाच्या दुखण्यावरती होत्या आणि आफ्रिकेतल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे काही म्हणजे काय कोंबडीचं सूप प्यायल्याशिवाय आणि अंडी खाल्ल्याशिवाय काही तुमच्या अंगामध्ये आता ताकद येणार नाही, तर तुम्ही परवानगी द्या ते खायला. त्याच्यावरती गांधीजी कस्तुरबांशी त्याही अवस्थेत बोलले आणि त्यांनी ज्या प्रकारांनी त्यांना घरी आणलंय तो सगळा प्रवास बघितला की आपल्या अक्षरशः अंगावर काटा येतो आणि या माणसाच्या आंतरिक ताकदीची जाणीव होते की काहीही झालं तरी त्याचे परिणाम भोगायला ते तयार आहेत. म्हणजे ते डॉक्टर म्हणतात आता तुम्ही तुमच्या जबाबदारीला घेऊन जा, यांचा वाटेमध्येच मृत्यू येईल, या तिथपर्यंतचा प्रवास सहन करू शकणार नाही. आणि गांधीजी त्यांना त्याही अवस्थेमध्ये ते जोडी करून वगैरे असं सगळं आहे 2.5 मैल वगैरे ते कसे घेऊन गेले त्यांना. आणि घरी गेल्यावरती गांधीजींची जी नॅचरोपॅथीची थिअरी होती त्याच्यानुसार ते मातीचे लेप आणि पाण्याचे प्रयोग वगैरे असं करून पण महिनाभराने कस्तुरबा बऱ्याच त्यावर सत्याचे प्रयोगमध्ये गांधीजी असं म्हणतात की त्या कशा बऱ्या झाल्या पा कस्तुरबाई कशी बरी झाली हे मी आज नाही सांगू शकत. ईश्वरी कृपा झाली असं मी समजतो, पण ती झाली हे सत्य आहे. तर हा जो मनोनिग्रह आहे हा माणसाला कुठेतरी त्याच्या सर्वसामान्यपणापासून असामान्यपणाकडे नेतो असं मला वाटतं. आणि हे असामान्यत्व लाभण्यासाठी जे काय त्यांनी केलं ते सगळं वेगवेगळ्या प्रकारच्या सीमोल्लंघनांमध्येच परिवर्तित होतं असं मला वाटतं. धार्मिक बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे गांधीजींनी विविध धर्मांचा अभ्यास केला होता. अनेक धर्मांची धर्मग्रंथ ज्याला म्हणतो आपण ते आणून ते वाचून त्यानुसार विचार करून म्हणजे अगदी निरीश्वरवाद किंवा सोपीपर्यंत सर्व प्रकारच्या लोकांशी त्याच्या चर्चा होत्या. आणि कोणीही विरोधी बोललं असेल तर गांधीजींना राग येत नसते. मला हे फार महत्वाचं मोठं लक्षण वाटतं की रागावरती नियंत्रण ही साधी गोष्टच नाहीये की इतकं धादांत खोटं धादांत विरोधी असं बोलत त्याच्यावरती विविध प्रकारचे आरोप करतोय समोरचा माणूस तावातावानी. आणि मी मगाशी म्हटलं तसं ते करणे वक्ते नव्हतेच, त्यामुळे ते शांतपणे ऐकून घेणं. आणि मग या सगळ्याच्या नंतर ते असं म्हणतात की क्षमाशील हाच खरा पुरुषार्थ आहे. ज्याच्यामध्ये क्षमा आहे खरीखुरी त्याची ताकद ही सर्वात मोठी ताकद. त्या काळामध्ये एका गालावर धूप पडत नसली तर दुसरा गाल पुढे धरा वगैरे याची फार चेष्टा झाली. आजही गांधीयन विचारांची टिंगल करताना लोक सहजपणे ही उदाहरणं देतात. पण मला असं वाटतं की दुसऱ्या माणसाच्या अंतरंगाला माणूस जाणवण्याची ही कृती होती. सहजासहजी ती सगळ्यांना शक्य होईल असं नसतं. थोडंसं पुढेही वेळात पडतं. राष्ट्रपिता म्हणून महात्मा म्हणून किंवा अशा प्रकारचं आत्मिक उन्नयन साधणं हे काही त्यांचं ध्येय होतं असं नाही. त्यांचं ध्येय खरं म्हणजे तेव्हाच ठरलं होतं. त्यांना देश कार्यासाठीच त्यांनी सगळं आपलं आयुष्य राहिलेलं होतं. पण हे सगळं करत असताना साधन शुचितेचा जो आग्रह गांधीजी कायम धरत होते त्याच्यामध्ये मग त्यांचं नंतर सुभाषचंद्रांची गोष्ट आपल्याला माहिती आहे. अनेक कितीतरी सहकारी दुरावले तुटले घरची माणसं की इतकं स्थान मोठं असताना कुटुंबियांना कुठल्याही प्रकारचं पद देणं, कुठेतरी नोकऱ्या मिळवून देणं, कुठेतरी सत्तेच्या ठिकाणी त्यांना स्थापन करणं, अशा कुठल्याही मोहाला गांधीजी कधी बळी पडले नाहीत. याच्याही मध्ये त्यांनी नसेल का स्वीकारला कुटुंबियांचा रोष. हरिलाल आणि गांधीजी यांच्यामध्ये जे काय झालं ते आपण नंतर अनेक वेगवेगळ्या त्याच्या आवृत्त्या पाहिल्या, नाटक सुद्धा बघितलं गांधी विरुद्ध गांधी. या सगळ्याची किंमत मोजून सुद्धा जे मी विचारांती ठरवलेलं आहे, जे मला पूर्णपणे पटलेलं आहे, त्याच्या मागे आपली सगळी ताकद उभी करणं हे सुद्धा एक प्रकारचं मला असं वाटतं मानसिक आणि आत्मिक असं सीमोल्लंघन आहे असं दिसतं. जो माणूस इतका मित्रा होता लहानपणी तो माणूस नंतर नौखालीमध्ये विदड्याच्या केरी फिरत होता, लोकांचे अश्रू पुसत होता. खरं म्हणजे व्हायचं असतं तर तेव्हाच काही घडू शकणारच होतं.
इतकं वातावरण टाकलेलं होतं, पण तरीही म्हणजे मला असं वाटतं की कुठल्या साबरमतीचा संत असं त्यांना म्हटलं गेल्यानंतर तर हे संतत्व ज्या प्रकाराने गांधीजींच्या आयुष्यामध्ये उतरलं, कृतीत उतरलं, प्रतिबिंबित झालं, त्या सगळ्याच्या मागे गांधीजींचा धाडसी, धैर्यवान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ठरवलं आहे त्याच्या मागे मी उभं राहणार, याच्यासाठी जी ताकद उभी करण्याचा जो गुण होता तो सर्वात मोठा आहे असं मला वाटतं. धन्यवाद.